नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत खमंग असं साबुदाण्याचं थालीपीठ कसं करायचं ते बघत आहे। उपवास स्पेशल रेसिपी आहे। सणासुदीला कुठल्याही प्रकारचा उपवास असेल तर खमंग असं थालीपीठ तुम्ही बनवून खाऊ शकता। अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ मी इथं करणार आहे आणि तुमचं हे थालीपीठ छान असं कुरकुरीत आणि अजिबात कुठे चिरा जाऊ नये किंवा तुटू नये तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण अशा ट्रिक आणि टिप दिलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचं साबुदाण्याचं थालीपीठ छान असं खमंग होईल। उपवास स्पेशल ही रेसिपी आहे। आपण लगेच बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सर्वप्रथम साहित्य बघूया। तर बघा इथं एक उकडलेला मी बटाटा घेतला, 1 चमचा जिरे। उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल किंवा खात असाल तर घेऊ शकता। 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, चवीनुसार मीठ, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 4 हिरव्या मिरच्या। आणि या वाटीने मोजून बघा मी इथं 1 वाटी साबुदाणा छान असा 4 ते 5 तास भिजून घेतला आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असा टपोरा फुलला आणि याचा दाना वेगळा झाला आहे। हा साबुदाणा मी 5 तास भिजून घेतला आणि त्यानंतर त्यातील सगळं पाणी नितळून काढलं आणि चाळणीवर पाणी नितळायला ठेवलं होतं आणि आता एका बाउलमध्ये काढून घेतलं। तर सगळ्यात आधी काय करायचं, साबुदाणा भिजत घालायच्या वेळेस तो धुवून घ्यायचा। भिजल्यावर अजिबात धुवू नका, कारण साबुदाण्यामध्ये बरेच असे स्टार्च असतात। 2-3 वेळा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्या आणि नंतर भिजायला घाला किंवा मग तुम्ही रात्रभर सुद्धा हा साबुदाणा भिजत ठेवू शकता। आता आपल्याला वाटण करायचं आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे असे करून घ्यायचे आणि यामध्ये जिरं घालायचं, त्यासोबत अर्धा इंच आलं। आता मिक्सरला याचा ठेचा करून घेऊया। आता सगळ्यात आधी बघा मिक्सरला मी छान याचा ठेचा करून घेतला। आता आपल्याला हा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं। आणि इथं बघा बटाटा आहे एक उकडलेला, हा आपल्याला याच्यात मॅश करून घ्यायचा। बघा असं हाताने चुरून यामध्ये घालायचं आहे किंवा मग तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता, पण असं हाताने छान मॅश होतो। आता हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। बघा मस्त असं हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं। बघा इथे मी छान हे साबुदाण्याचं मिश्रण मस्त असं एकजीव करून घेतलं, मस्त मळून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता बटाटा देखील छान असा मॅश करून घेतला। हलक्याशा फोडी असल्या बटाट्यामध्ये तरी चालेल, दाताखाली बटाट्याच्या फोडी जर आल्या तर खायला मस्त लागतात। तर बघा आता लगेच आपण थालीपीठ करायला घेऊया। बघा आता साबुदाण्याचं थालीपीठ करण्यासाठी इथं मी असा पॅन घेतला आहे, त्याला तेल लावून घेतलं, तेलाने छान असं ग्रीस करून घेतलं। हाताला देखील मी तेल लावून घेतलं। आता मिश्रणाचा असा गोळा घ्यायचा। बघा एवढ्या आकारामध्ये मिश्रणाचा असा गोळा घेतला, छान याला असा गोलाकार करून घ्यायचा। बघा एकसारखा गोल आकारामध्ये करून घेतला की याला असं थोडं हातावरती थापून घ्यायचं, चपटं करून घ्यायचं, म्हणजे एकसारखा तो थालीपीठ आपलं थापलं जाईल। हे बघा कळ्या ज्या असतात यांना अशा भेगा जर पडल्या तर साईडनं असं बोटाच्या साहाय्याने ह्या अशा कडा छान अशा जोडून घ्यायच्या। हे बघा या पद्धतीने थोडं असं हातावर थापलं थालीपीठ की छान एकसारखं गोल आकारामध्ये थापलं जातं। आता बघा लगेच तव्यावरती घ्यायचं आणि छान याला असं गोलाकार करून घ्यायचं, थापून घ्यायचं याला, किंवा मग तुम्ही एका कापडावर सुद्धा थापून हे थालीपीठ करू शकता। पण मला डायरेक्ट तव्यावरती थापलेलं थालीपीठ आवडतं, खायला सुद्धा ते थालीपीठ छान असं लागतं। बघा इथे मी मस्त व्यवस्थित असं थालीपीठ थापून घेतलं। तुम्ही बघू शकता एकसारखा आकारामध्ये थापल्या गेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये छान असं साबुदाणा दिसत आहे आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा हलक्याशा मी ठेवल्या आहे, तर खाताना छान लागतात म्हणून। चला तर मग लगेच आपण थालीपीठ भाजून घेऊया। आता बघा इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि यावरती आपल्याला मस्त खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला एक बाजू 3 ते 4 मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे। बघा इथं एक बाजू 3-4 मिनटं मी छान अशी खमंग भाजून घेतली। यावरती हलकंसं तेलसुद्धा घातलं आहे, तर पलटी करून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता मस्त खमंग असं हे थालीपीठ भाजलं गेलं आहे। दुसरी बाजू छान 4 मिनटं भाजून घ्यायची आहे। बघा इथे आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी खमंग भाजत आली
हे थालीपीठ लगेच असं पलटी करून घ्यायचं. बघा दुसरी बाजू सुद्धा छान अशी खमंग झाली आहे. एक वेळेस आणखी आपण पुढची आणि मागची बाजू छान अशी खमंग भाजून घेऊया. बघा इथं आता हे थालीपीठ पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत झालं आहे. 1-2 मिनिट फक्त हलकंसं भाजायचं, जेणेकरून हे आतमध्ये छान शिजल्या जाईल आणि अजिबात कच्चं राहणार नाही. छान कुरकुरीत आपल्या इथं थालीपीठ बनून तयार होईल. एक वेळेस आणखी याला छान असं कुरकुरीत करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत झाला आहे. बघा आता ही बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया. बघा दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत इथं हे आपलं थालीपीठ बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थालीपीठ काढून घेऊया. आणि दुसरं थालीपीठ थापताना गॅस बंद करायचा, तव्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आणि परत मग गॅस चालू करायचा, अशी प्रोसेस करायची आहे. तर बघा मस्त इथं कुरकुरीत थालीपीठ बनवून तयार आहे. लगेच याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता रंगही मस्त एकदम सुरेख आला आहे. आता याच पद्धतीने मी सगळे थालीपीठ करून घेते. तर बघा इथं आपलं उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार आहे. तर बघा 1 वाटी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये 3 थालीपीठं झाली आहे. तर इथं दाखवण्यासाठी मी 2 थालीपीठ घेतले आहे, परंतु एक आणखी असं परातमध्ये आहे. तर हे उपवास स्पेशल आपण मस्त हे कुरकुरीत खमंग असं थालीपीठ बनवले आहे. तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालं आहे. तर तुम्ही गरमागरम हे असं थालीपीठ खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता, नाहीतर मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाल्लं तरी चालेल. तर मस्त खमंग आणि कुरकुरीत आणि बघा अजिबात कुठेच याला चिरा गेल्या नाही. आणि तुम्ही बघू शकता मस्त गरगरीत आलं, कड अजिबात तुटलेली नाही, छान खमंग भाजलं गेलं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की जमेल. उपवासासाठी स्पेशल ही रेसिपी आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ही रेसिपी कशी झाली ती. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच अगदी रेसिपीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान खमंग उपवासाचे पदार्थाची रेसिपी अपलोड करते, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येऊन जाईल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.